वळूयात पुढील बातमीकडे। मांजरपाडा प्रकल्पामुळे येवल्याच्या दुष्काळी भागाला दिलासा मिळालाय। पुणेगाव डोंगरगाव कालवा शेतकऱ्यांसाठी आधार ठरतोय। मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून साकारलेल्या मांजरपाडा प्रकल्पामुळे पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव या कालव्याच्या पाण्यामुळे दिलासा मिळतोय। पाण्यामुळे शेती, दुग्ध व्यवसाय आणि पोल्ट्री उद्योगाला मोठी चालना मिळाली आहे। कालव्यामुळे बंधारे आणि विहिरींना पाणी मिळाल्याने भूजल पातळीत वाढ झाली आहे। याच कालवा परिसरातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। मंत्री छगन भुजबळ यांच्या मांजरपाडा प्रकल्पामुळे पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव या पोच कालव्याला पाणी आले। त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांसह दुग्ध व्यवसाय करण्याचा मोठा फायदा झाल्याचे यावेळी दिसून येत आहे। आपल्यासोबत याच मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी आंदोलक म्हणून मोहन शेलार आहे। काय सांगाल की हा प्रकल्प आलाय, अनेकांचा फायदा देखील झाला आहे? हा जवळपास 55 ते 60 गावं ही फक्त येवला तालुक्यातली ही पूर्णतः बागायती गावं झालेली आहे। या ठिकाणी दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय हे व्यवसाय वाढले। आता आम्हाला जे पाणी मिळतं हे केवळ ओव्हरफ्लोचं पावसाळ्यात पाणी मिळतं, परंतु भुजबळ साहेबांनी जे मांजरपाड्याचं पाणी आणलं हे पाणी दिवाळीनंतर सुद्धा एक रोटेशन मिळालं पाहिजे, यासाठी माझे खासदार समीर भाऊंचे प्रयत्न सुरू आहे। आपल्यासोबत येथीलच काही शेतकरी, काय सांगाल की जो कालवा गेलेला आहे डोंगरगाव पोच कालवा, याचा फायदा कशा प्रकारे झाला आपल्याला? याचा फायदा असा झाला की आमचे जे स्वप्न होते की बागा सर्व भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आमचे स्वप्न पूर्ण झाले। बागा झाल्या, आम्हाला पाण्याची कुठलीही टंचाई नाही आणि उन्हाळ्यात पण पाणी राहतं, 3 पिकं घेता येतात। याच्यापेक्षा अजून पण आम्हाला 8 मै पाठवा असं समीर भाऊंच्या योगदानातून अजून आम्हाला लाभावं अशी आम्ही अपेक्षा करतो। आपल्यासोबत येथील काही तरुण दुग्ध व्यावसायिक आहेत। काय सांगाल की दुग्ध व्यवसाय जनावरांचा कसा प्रकारे पालनाचा कसा फायदा झाला या कालव्यामुळे? यामध्ये व्यवस्थितरित्या चारा व्यवस्थापन असेल किंवा गायींना या उन्हाळ्यामध्ये फॉगर लावण्याचं जे सिस्टम असेल किंवा गायींना धुण्यासाठी लागणारं पाणी, यामध्ये बऱ्यापैकीचा तो जास्तीत जास्त फायदा झालेला आहे पाण्याचा। आणि अशाच पाण्यामुळे चाऱ्याचं नियोजन जास्त, त्यामधून दुग्ध उत्पन्न आपलं वाढलं गेलेलं आहे। येवला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा फायदा झाला असून नक्कीच शेती पिकांसह दुग्ध व्यवसायाला नवीन संजीवनी यावेळी मिळालेली आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।